रितेश सर, वेलकम. नमस्कार. थँक्यू. ग्रँड फिनालेला तुम्ही जेव्हा केदार सरांनी अनाऊन्स केलं तेव्हा त्या मंचावर होता आणि आज 6 months डाऊन एक फिल्मचा ट्रेलर लॉन्च होते आणि तो तुमच्या हस्ते होतो. नक्कीच काय वाटते आम्हाला ऐकायला आवडेल. खरं म्हणजे बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली, बिग बॉसची जर्नी आणि तो प्रवास माझ्यासाठी पहिला प्रवास होता. सूरजसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता आणि केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता. आणि मला आठवतंय 3रा का 4था आठवडा होता आणि आम्ही नेहमीच, मी, केदार भाऊ, केतन, आम्ही सगळे मिळून ब्रेनस्टॉर्म करायचो रोज, काय घडलंय, काय होत आहे, कुठं चाललाय प्रवास. आणि 3ऱ्या आठवड्यात मला केदार भाऊ म्हणाले की भाऊ, सूरज बरोबर एक पिक्चर काढू असं वाटतं मला. हे माहीत नव्हतं की सूरज 4थ्या आठवड्यात बाहेर जाणार आहे का 5व्या आठवड्यात बाहेर जाणार आहे, पण त्यांची कमिटमेंट ही 3ऱ्या आठवड्यात होती. कारण त्यांनी त्यावेळेस सूरजचा प्रवास पाहिला, तो कसा व्यक्ती होता, तो काय बोलत होता तिथे. आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सूरज बिग बॉस जिंकल्यामुळे, त्यांनी ते विजेते ठरल्यानंतर हा चित्रपट बनला असेल, पण असं नाही आहे आणि याचा मी साक्षीदार आहे. 3ऱ्या आठवड्यात आणि मला म्हणाले की सूरज 4थ्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या का 5व्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या, सूरज कधीही जरी बाहेर झाला माझ्यासाठी तो विनर आहे 3ऱ्या आठवड्यात. आणि मला त्याच्यामध्ये अशी काहीतरी छान गोष्ट दिसली आहे आणि त्यावेळेसपासून ते स्क्रिप्टवर काम करायला सुरू झालं. आणि 10व्या आठवड्यात माझी स्क्रिप्ट रेडी आहे, 11व्या आठवड्यात ड्राफ्ट करतोय. म्हणजे हे करता करता ते स्क्रिप्ट लिहित होते सूरजसाठी. मला तुम्हाला सांगायचंय की असं नव्हतं की तुम्ही जिंकल्यामुळे झालं. आणि त्यासाठी मला आठवतंय जेव्हा चित्रपट अनाऊन्स करायचा होता आणि दोन्ही जे फायनलिस्ट होते ते स्टेजवरती होते आणि केदार भाऊ म्हणाले की मला माहिती नाही कोण जिंकणार आहे, त्याच्या आधी मला अनाऊन्स करू द्या. आणि खरंच त्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं. किती 5 महिने 6 महिने झाले, ऑक्टोबरमध्ये झालं. कसं करता हो तुम्ही? म्हणजे माझा वेगळाच प्रवास चालू आहे डिरेक्शनचा. तुमची स्पीड, तुमच्याकडून मला शिकायचं भरपूर आहे. मी येणार आहे पुढच्या चित्रपटात असिस्ट करायला. पण सूरज, तुमचा खरंच खूप खूप अभिमान आहे मला. धन्यवाद. तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे गेम तर खेळला तो भाग वेगळाच, परंतु हा जो प्रवास आहे की स्वतःच्या खांद्यावरती तुम्ही हे जे सगळं प्रवास घेतलेला आहे. आणि खूप खूप शुभेच्छा केदार भाऊ. खरंच हिंमत लागते, कमिटमेंट लागते आणि ती पूर्ण करणे. जेव्हा तुम्ही सूरजला शब्द दिला नव्हता पण तुम्ही स्वतःलाच शब्द दिला होता, ती कमिटमेंट तुम्ही आज पूर्ण केली. तुम्हाला जिओ स्टुडिओला आणि मला वाटतं की सूरजवर कित्येक लोक महाराष्ट्रात प्रेम करतात. त्यांनी खरंच थिएटरमध्ये जाऊन जसं तुम्ही सूरजला सपोर्ट केलं बिग बॉस TV वरती शोमध्ये, तसंच मला वाटतं की सूरजचा हा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येकाने ज्या ज्या लोकांनी वोट केलं भरभरून, त्यांनी नक्कीच तिकीट काढून हा प्रवास सूरजचा पाहावा, एवढीच मी अपेक्षा करतो आणि विनंतीही करतो. थँक्यू सो मच सर. मी विनंती करतो या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक केदार सर, आपण कृपया स्टेजवरती या. आणि जिओ स्टुडिओज मराठीचे कॉन्टेंट हेड निखिल साने सर यांनी दोघांनी रितेश भाऊंचं स्वागत करायचं.
आणि हे काय मी काही बोललोच नाही. मला नाही, सगळ्यांना ऐकू दे ना. तरी आमच्या दोघांकडनं आपल्या स्वागत आहे. थँक्यू निखिल सानेजी, ज्यांना माहीत नसतील. खरं म्हणजे सूरजनी ही बैलगाडी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि सूरजला केदारजींनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि सानेंनी केदारना आणि मराठी इंडस्ट्रीला स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे आणि त्यांचा खांदा तो भक्कम राहावा, मजबूत राहावा अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि त्यासाठी मी सिद्धिविनायकला चालत जाणार आहे. पण खरंच निखिलजी ज्या ज्या कॉन्टेंटला बॅक करतात तो नक्कीच काहीतरी स्पेशल असतो. लोक त्याला सुपरहिट करतात, परंतु एखाद्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी गोष्ट आहे, काहीतरी वेगळेपणा आहे जे प्रेक्षकांना आवडेल. ही जी परख, ही जी नजर आहे ती निखिलजींकडे आहे आणि मला वाटतं की तुम्ही सातत्याने असेच नवीन नवीन, आता हा एक वेगळ्या चित्रपटाला तुम्ही सपोर्ट केलंय आणि मला वाटतं की सातत्याने तुम्ही असं सपोर्ट करत राहा तर इंडस्ट्री पुढे जाईल आणि मराठी इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्रीला एक नवीन नवीन चेहरे मिळत राहतील. थँक्यू. थँक्यू सो मच. सो ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय, ट्रेलर लॉन्च आपण आता रितेश सरांच्या हस्ते करणार आहोत. मी विनंती करतो, वाजवा की सिट्टे बिट्टे जोरात चालेल. आता काय बिग बॉसचे पुढचे होस्ट तुम्ही आहात का? आम्हा दोघांना कंटेस्ट म्हणून जावं. तर मी विनंती करतो की रितेश सर आपण प्लीज जाहीर करा. नाही या या चला सूरज लाव रे तो व्हिडिओ. याआधी रितेश सरांनी आणि सूरजनी ती स्टेप केली होती, पण तेव्हा सूरज घरात होता आणि भाऊ स्टेजवर होते. आता मी विनंती करतो केदार सर, ट्रेलर लॉन्च झालाय, आता काय सांगू शकता? नाही आता नाही काय बोलायचं. आता 25 येतं. नाही काय काम दाखवलं, आता विश्वास सगळ्या रसिक प्रेक्षकांवर ठेवायचा आणि आपली मेहनत आपण करत राहायचं. 25 तारीख एप्रिलला फक्त रिलीज आहे. मी 15 मे पर्यंत कम्प्लिटली निखिल सानेंना डेट्स देऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे नुसतंच प्रमोशन करून उपयोगाचं नाही, पोस्ट प्रमोशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मराठी सिनेमा आहे आणि तो मराठी सिनेमा कुठलाही मराठी सिनेमा चालावा यासाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आज झापूक झुपूकनी पहिल्याच शॉटला मी शटर उघडलंय. मला खात्री आहे मराठी सिनेमांना आता त्याच शटरमधून आतमध्ये यावं लागेल सगळ्यांना. काही महत्वाच्या लोकांना त्यामुळे 15 मे पर्यंत फक्त ते झापूक. तुम्ही प्रेक्षकांना सांगता का झी स्टुडिओ सांगता? तरी मी त्यांना आठवण करून देतो. सो सर 15 मे पर्यंत झापूक झुपूक करूया. 16 मे पासून दुसरा चित्रपट सुरू करूया. घरी ठेव मला थोडा वेळ. ते असं गेल्या वेळेस पण म्हणाला होतात, पण घरी नव्हतात. दुसरी गोष्ट रितेश सर म्हणाले तशी अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही चित्रपट कसा अप्रूव्ह करता, कुठच्या गोष्टीवरती तुम्ही अप्रूव्ह करता. तर ऑब्व्हियसली कधी कधी कॉन्सेप्ट असते, आयडिया असते, स्क्रिप्ट असते, कधी कधी एखादं पुस्तक असतं आणि ह्या सगळ्याचा एक विचार करून मग तुम्ही एक निर्णय घेत असता. पण मला असं वाटतं जे केदारने एक शब्द वापरला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जेव्हा त्या व्यक्तीचा फोन येतो
जेव्हा ती व्यक्ती आयडिया शेअर करते, कॉन्सेप्ट शेअर करते किंवा काही शेअर करते, तेव्हा ते तुम्ही ऐकताना त्या व्यक्तीचा विश्वास तुम्हाला जोपासायचा असतो. आणि जेव्हा केदारने मला फोन केला की हा चित्रपट करायचा आहे, त्याच्यातला कॉन्फिडन्स मला क्लिअरली जाणवत होता की ही इज एक्स्ट्रीमली क्लिअर की त्याच्या डोक्यात काहीतरी आहे आणि त्याला करायचं आहे. तर या विश्वासाकरता म्हणून हा चित्रपट झालेला आहे आणि याच्या पुढेही ह्याच कारणाकरता चित्रपट होत राहतील. आणि महत्त्वाची गोष्ट रितेश सर, म्हणजे तुम्ही थँक्यू फॉर युअर काइंड वर्ड्स. मराठी सिनेमात वेगवेगळे प्रयोग करतोय आणि ते करत राहूच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा एक स्पेक्ट्रम, त्याचं स्केल, त्याचं काय आपण म्हणूया की त्याचं जे काही आत्तापर्यंतचं प्रेझेंटेशन आहे ते सगळं बदलण्याचा प्रयत्न हा तुम्ही बाय डिझाईन करावा असं सर गेली 2 वर्ष माझ्या मागे आहेत. आम्ही काही सिनेमे करतोय, पण त्यातला एक एक्स्ट्राऑर्डिनरी माइलस्टोन सिनेमा जो या सगळ्या मराठीच्या स्पेक्ट्रमला ब्रेक करून आणि आपल्या सगळ्याला अभिमान वाटेल असा एखादा प्रोजेक्ट, आणि 2026चा प्रॉब्ली सगळ्यात मोठा प्रोजेक्ट सर राजा शिवाजी करतायत. त्याच्याकरता सर खरं तर तुमचे खूप खूप अभिनंदन. यू आर अन इन्स्पिरेशन आणि त्या इन्स्पिरेशनमुळे आम्ही काम करत असतो. थँक्यू थँक्यू. आणि जाता जाता आमच्या सगळ्या केदार सर, बेला, सगळ्या कास्ट अँड क्रूचे धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या मीडियाच्या मित्रांचे, मैत्रिणींचे धन्यवाद. तुम्ही इतक्या सगळ्या संख्येने इकडे आलात आणि जिओच्या या चित्रपटासाठी पुन्हा एकदा तुमचं प्रेम दिसतं आहे. आणि जसं केदार म्हणाला तसं मला नक्कीच नाव घ्यायला आवडेल इज ज्योती देशपांडे. त्या आज काही कारणांत ॲक्च्युली त्या येणार होत्या, काही कारणांमुळे त्या येऊ शकल्या नाहीत. सो ज्योतीचं जे पूर्ण बॅकिंग आहे मराठीला, मराठीच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सना, त्याच्यामुळे मराठी सिनेमा एका वेगळ्या उंचीवर, एका वेगळ्या आयामाने प्रेझेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्यातलाच हा मी असं म्हणेन की व्यावसायिक चित्रपट असला तरी हा एक प्रयोग आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हा प्रयोग नक्की आवडेल. थँक्यू व्हेरी मच. आपण आपल्या कास्टला स्टेजवरती आपण मी जी नावं घेईन त्यांनी पटपट यायचं, एक छान फोटोज आपण काढत राहू. सूरज चव्हाण तर इकडे आहेतच, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे आणि पुष्कराज, तुम्ही प्लीज स्टेजवर यायचे. मला सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली हवी. आपल्याला कसं वाटतं? मी खरंच खूप उत्सुक होतो की हा काय चित्रपट असेल आणि काय स्टोरी असेल. केदार भाऊंनी तसं मला काहीच सांगितलं नव्हतं आणि एकच सांगतो, ब्लॉक बस्टर हा चित्रपट आहे. आणि सूरज, काय काम केले तुम्ही, खरंच एक्स्ट्राऑर्डिनरी. सूरज आणि त्यांच्या चित्रपटात जी सर्व टीम आहे सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि काय असतं की एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो की यू नेव्हर गेट अ सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट इम्प्रेशन. तर त्यासाठी तुमचं पहिलं इम्प्रेशन जे असतं तेच महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला पहिल्या इम्प्रेशन दाखवण्यासाठी दुसरा चान्स कधीच मिळत नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम शॉट छक्का मारला आउट ऑफ द स्टेडियम आणि खरंच खूप खूप शुभेच्छा. मला खरंच खूप आवडलं. मी पहिल्यांदा 2दा प्ले झाला, पहिल्यांदाच मी केदार भाऊ आणि नितीनजींना म्हणून बघून सांगितलं की हा ब्लॉक बस्टर ट्रेलर आहे. आणि मला काही शंका नाही की खरंच महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहे, जी जनता आहे, ते भरभरून थिएटरमध्ये जाणार आहे पाहायला. म्युझिक एक्स्ट्रॉर्डिनरी, एडिटिंग छान आहे, स्टोरी स्ट्रक्चर अप्रतिम आहे. आणि काय असतं की जेव्हा तुम्ही एखादा प्रोमो पाहता तर त्याच्यानंतर ठीक आहे, आपण सूरजला ओळखतो, सूरजवरती भरपूर प्रेम करतो, सूरज आता लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. परंतु जेव्हा चित्रपट पाहतो आपण तर एक कनेक्शन येतं की आपण सूरजला विसरतो आणि सूरज जे किरदार आहे, जे कॅरेक्टर प्ले करतायत त्याच्याशी आपण कनेक्ट होतो. आणि खरंच ते कनेक्शन अतिशय स्ट्रॉंग आहे चित्रपटामध्ये. अँड आय एम रिअली एक्सायटेड. आता काय बोल, बघितलं की मनावर दर्पणच येत नाही.
कारण भाऊचा धक्का म्हणजे सोपं नव्हतं. अहो आता तुमचा धक्का आहे महाराष्ट्राला, त्याचं काय? खरंच तुम्ही आमच्या टेलरला आला, तुमचं पाय लागलं, लय भाग्यवान आहे आम्ही. नाही नाही, तुम्ही खूप खूप शुभेच्छा. एक टेप करा ना, जा फक्त. नक्कीच म्हणतो मी त्यांना सगळ्यांना नंतर थोडं ओळख करून देण्यासाठी मी पटपट पटपट स्टेजवर बोलवणार आहे जे महत्वाचे आहेत. रितेश भाऊ थँक्यू व्हेरी मच. कारण साक्षीदार आज त्यांनी सांगितलं तेव्हा लोकांना ते पटलं की ही गोष्ट काही काल परवा सुरू झालेली नव्हती, ही 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये सुरू झाली होती. आणि त्याला पण साक्षीदार तुम्ही आहात, ट्रेलरला पण तुम्ही साक्षीदार आहात. आणि मी तुम्हाला खात्री देतो ब्लॉकबस्टर जर तुम्ही म्हणताय तर त्याला पण साक्षीदार तुम्हीच असेल. मी ज्योती देशपांडे मॅडम आणि प्रियांका चौधरी या जिओ स्टुडिओच्या ज्या आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो. आई पण भारी देवा हा सिनेमा माझा जाहीर आम्ही केला होता बाई पण नंतर, पण मला असं वाटलं की हा सिनेमा थोडा पुढे जाऊन पहिल्यांदा झापूक झुपूक यावा. तर या सिनेमाला पण इतकं पाठबळ देणारी व्यक्ती ही ज्योती देशपांडे मॅडम होत्या. आणि थँक्यू व्हेरी मच ज्योती मॅडम. निखिलचे माझे ऋणानुबंध हे आत्ताचे नाहीत, 25 वर्षापूर्वीपासूनचे आहेत. त्यामुळे निखिलला मी थँक्यू म्हणणार नाही आहे. आणि निखिलला मी फक्त एकच वचन देणार आहे, बॉस मी तुला चांगले चांगले सिनेमे देत राहीन, घेत राहा फक्त. बेला थँक्यू. या पडल्यानंतर एवढी शुश्रूषा केलीस तू, थँक्यू. कारण तिने खूप सहन केले या सगळ्या दिवसांमध्ये आणि अजूनही ती करणार आहे 15 मे पर्यंत. आणि मगाचपासून सणाला थँक्स म्हणतायत ना, तर मला जरा ती गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्र शाहीरमध्ये सणाने काम करूनही यातलं बरंचसं कास्टिंग हे सणाने केलेलं आहे. म्हणजे जुईची निवडही जी झाली ती सणाने मला सांगितलं जुई भागवतला घ्या, ती खूप सुंदर आहे आणि ती खूप छान काम करेल. मला असं वाटतं की घरामध्ये चांगले संस्कार होत आहेत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी विनंती करतो मी पुढे बोलवतोय सूरज गँगला. थँक्यू 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 व्हेरी मच. मी माझ्या पिक्चरची गाणी छान असतात असं लोक कुणाल कारण मी विनंती करतो झापूक झुपूक जे गाणं आता सुपरहिट सुरू आहे त्या गाण्याचा जो गायक आहे पत्या जोरदार टाळा. बऱ्याच लोकांना वाटलं की आणि थँक्यू थँक्यू. सगळ्यात आधी तर थँक्यू केदार सरांना ज्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली. कारण मी एक बेडरूममध्ये लॅपटॉपमध्ये गाणी बनवणारा प्रोड्युसर आहे. मी मराठी गाणी आधीपासून बनवायचो आणि तांबडी जांबडी हे बनवल्यानंतर ते त्यांनी ऐकलं आणि नंतर मला ही अपॉर्च्युनिटी दिली. पहिलं तर त्यांनी सांगितलं की हे टायटल सॉन्ग आहे जे तुला बनवायचं आहे. आणि मला असं होतं की मी कसं बनवणार, कारण की मी कधीच असं केलं नव्हतं. मी कधी हे गाणं स्टुडिओमध्ये रेकॉर्ड सुद्धा नाही झालंय. हे एका लॅपटॉपवर झालं आणि फोनवर पत्याशी बोलत बोलत गाणं झालं. सो सरांना मी विचारलेलं की काय तुमचा रेफरन्स काय, मी कसं बनवू हे गाणं. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की तुझ्या डोक्यात जे चाललंय ते रेफरन्स, तुला जसं बनवायचं ते बनव, तू जसं गाणं बनवशील आम्ही त्याच्यावर तसा त्याचा व्हिडिओ बनवू.
आणि एवढा कॉन्फिडन्स माझ्यावर तरी आजपर्यंत कोणी टाकला नव्हता. आणि थँक्स अ लॉट सर मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि पत्याचं खास करून अप्रिशिएशन, कारण की त्याला मी फक्त एवढी ब्रीफ दिलेली की तू पत्या आहेस असं हिशोबाने गाणं नको बनवू, तू सूरज आहेस या हिशोबाने गाणं लिही. आणि तसं त्याने ते तसंच बनवलं आणि अजून लोकांना तसं वाटतं की ते गाणं सूरजनेच गायलंय, त्याचा आवाज सुद्धा त्याला मॅच होतो. सो थँक्स अ लॉट. आणि हे टीम वर्क मुळेच होऊ शकलंय. आणि आता पत्या आपल्याला लाईव्ह तुमच्या समोर पहिल्यांदा हे गाणं गाणार आहे. ते एकदा जोरदार टाळ्या होऊन अरे तिथे तिथं गाला सुट्ट बिट जाळा भूत बित नाही बघत रुक बाद मला कोण नाही रोकत कोण नाही डोकत राणा म्हणत फिरतो मी एकटा माझी आई माझी माता सांगतो मी. मला खात्री आहे कुणाल करण, निषाद, चंदन कांबळे या सगळ्या गाण्यांना तुम्ही तेवढंच डोक्यावर घ्याल. आणि मला खात्री आहे कारण अप्रतिम गाणी या लोकांनी केलेली आहेत. कुणाल आणि करण आमचं बॅकग्राऊंड म्युझिक पण करतायत आणि मजा येते या टीम बरोबर काम करून. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो. मी पुढची ना थँक्यू. आणि 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 माझा एडिटर, कारण त्याच्याशिवाय माझं कुठलंही पान हलत नाही, असा मयूर हरदास ज्याने सांभाळला तो माझा कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप. थँक्यू व्हेरी मच. या उभे राहा. या सूरज परमाने सरांचं ते म्हणजे वडिलांसारखंच आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले. दादा आमच्या भावांसारखं उभे राहिले आमच्या भावाच्या पाठीमाग. आम्ही लहानपणीपासून म्हणजे लय हाल काढले. तर आमची आई पण अडाणी होती. आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आईवर आहे. आमचं लावलं त्याची इच्छा माझा नको शिकू दे पण झाला होईन मोठा ते कधी. मी म्हणायची पण तुम्ही शाळा शिकवत नाहीत आम्हाला हानता मार त्याला नाही. माझा एक होईन मोठा. फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होतं पण नाही. ह्यांच्यातच आम्हाला दिसतात आमचं भाऊ दादा. आम्हाला इतका आनंद वाटतो त्यांनी आमचा बाळ मोठा केला ह्याच आम्हाला समाधान आहे बस. आमचा ह्यांच्या आशीर्वादाने आमचं बाळ सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जसं तुम्ही बिग बॉस मध्ये आमच्या भावाला साथ दिली, तुम्ही वर आणला, ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला. मग अशीच साथ तुम्ही आमच्या भावाला द्या ह्या पिक्चरला की अजून उंचाव जावा आमचा भाऊ. एवढेच सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या बस. मी काहीच नाही मागणार. आमचा भाऊ फक्त चांगला राहावा सुखी राहावा. आम्हाला फक्त भाऊ आहे. आमची काहीच अपेक्षा नाही आमच्या भावाकडून. फक्त सुखी राहावं तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहावा बस. एवढंच आई बापांच्या आठवण नाही. थँक्यू व्हेरी मच. आजचा हा ट्रेलर सोहळा पार पडलाय. मी विनंती करतो ज्यांना कोणाला बाईट्स घ्यायचे असतील आता तुम्ही बाईट्स घेऊ शकता. ऑल्सो थोडं पण वेळेत करूया. काही लोकांनी पहिलं आतमध्ये मग बाकीच्यांनी एक एक करून बाईट्स घेऊ शकता. सूरज, कास्ट, डिरेक्टर सगळ्यांचे. चौघांचं थँक्यू व्हेरी मच. सना नको भाऊचे आभार. भाऊ माहिती आहे चला बंद करा भाई.